नमस्कार, मी रोहिदास बोरकडे, AR न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शिक्षण, पर्यटन, शेतकरी, मत्स्य व्यवसाय, महिला, राज्यांना कर्ज देणं, दळणवळण सुधारणं, विमानाचं दळणवळण सुधारणं, रेल्वेचं दळणवळण सुधारणं, अशा अनेक गोष्टींवर जे आहे फोकस करण्यात आलेला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प मांडलेला आहे, मला असं वाटतं त्याच्यामध्ये टीका करण्यासारखं काही कोणाला वाव त्यांनी नाही. एक तर इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा स्लॅब मध्ये किंवा कोणा वाढ केलेली नाही, किंवा 7 लाख पर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला करमुक्त करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा 22% पर्यंत खाली आणण्यात. 3 मोठे रेल्वे कॉरिडॉर्स निर्माण करणार आहेत आणि 517 नवीन विमान मार्ग सुरू करणार. त्यामध्ये निश्चितच आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये जे अनेक विमानतळावर जे आहे नवीन विमानाची काही 1000 नवीन विमानांची सुद्धा जे ऑर्डर देण्यात आलेले आहे. लहान लहान शहरांमध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा प्रयत्न जो आहे सरकारचा, ही आनंदाची गोष्ट. 3 कोटी महिलांना लखपती करण्याचा उद्देश आहे. मत्स्य विभाग आपल्या महाराष्ट्राला 750 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि तो व्यवसाय वाढण्यासाठी, त्याच्यामध्ये लक्षावधी रोजगार निर्माण होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. संरक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं नाही. जवळजवळ 1000 फायटर विमानांचे जे आहे ते निर्माण मिळवणार आहेत, व्यवस्था करणार आहे. राज्यांना सुद्धा वेगवेगळी गरज जे आहे त्या काही राज्यांना आवश्यकता वाटतेच आहे. 75,000 कोटी रुपये जवळजवळ बिनव्याजी कर्ज देत आहे. 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्यातून सुद्धा गरिबांना धान्य मिळत राहणार. फूड प्रोसेसिंग जे आहे ते वाढावं, याच्यासाठी सुद्धा या व्यवसायाला त्यांनी आर्थिक सहाय्य देऊ केलेलं आहे. 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत जो आहे फायदा देण्यासाठी ते काम करतात. शिक्षणाच्या बाबतीमध्ये ITI निर्माण करून 35 लाख तरुणांना त्यातून जे आहे ते व्यावसायिक शिक्षण जे आहे उपलब्ध करून देत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करण्याचा त्यांनी जे ठरवलेलं आहे त्याचा सुद्धा उपयोग, कारण प्रत्येक मेडिकल कॉलेज बरोबर हॉस्पिटल सुद्धा येणार आहे पूर्णपणे, त्याचा सुद्धा उपयोग फार मोठ्या प्रमाणात. पर्यटनाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी पाहिलेलं की हे जे आहे पेट्रोल डिझेल व्हेकल्स वाढत आहेत, गाड्या वाढतात, त्याच्यामुळे सुद्धा पर्यटन जे प्रदूषण वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनं जे आहेत त्याचा वापर वाढावा, यासाठी सुद्धा त्यांनी जे सवलत द्यायचं ठरवलेलं आहे. तरुणांना सक्षमीकरण करण्यासाठी जे कर्ज द्यायचं त्याच्या 22 लाख कोटी रुपये जे आहे त्यांनी कर्ज देण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्या उद्योग करायचा आहे, उद्योगात पदार्पण करायचं आहे, त्यांच्या दृष्टीने सुद्धा जे आहे मोठी घोषणा आहे. परत जे उच्च शिक्षणामध्ये जे आहे 7 IIT, 7 IIM मोठ्या शिक्षण संस्था, उच्च शिक्षण संस्था असतात आणि त्या 7 आणखी तयार करायचं ठरवलं होतं. आपल्या इथे अनेक पर्यटन स्थळं असतात, पण त्याचं ब्रँडिंग जे आहे करण्यामध्ये आपण नेहमी कमी पडत असतो. त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये जी काही अशी पर्यटन स्थळं आहे त्याचं ब्रँडिंग करून त्याचा प्रचार प्रसार देश विदेशामध्ये करण्यासाठी सुद्धा त्यांनी ठरवलेला आहे. सौर ऊर्जाद्वारे ज्या 1 कोटी घरांना
दरमहा 300 युनिट मोफत वीज देणार आहे. एम्स रुग्णालय सुद्धा 15 एम्स रुग्णालय निर्माण करणार आहे. डेअरीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना मदतीसाठी योजना आणत आहे. नॅनो डीएपीचा वापर वाढवत आहे. महिलांना संरक्षण आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा पुढची व्यवस्था ते करतायत. पीएम किसान योजनेतून जवळजवळ 12 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळणार. पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाते आहे. शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठाची साखळी त्याच्यावरती निर्माण करण्याचा त्यांचा त्यावरती भर देत आहे. सरकार मोहरी आणि भुईमूग याचे तेलबिया लागवडीला सुद्धा अधिक प्रोत्साहन देत आहे. सागरी खाद्य मलाही सांगितलं की मत्स्य विभागात फार मोठ्या प्रमाणावर आपण महाराष्ट्राचं नाही अख्ख्या देशामध्ये सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त राज्य जे आहेत ते यांना समुद्र किनारा आहे. त्यामुळे हा जो मत्स्य पालन त्याच्याकडे आतापर्यंत काही लोकांनी लक्ष दिलं, काही लोकांनी लक्ष केलं. फार मोठा व्यवसाय आहे आणि ते खाद्य जे आहे त्याला एक्सपोर्ट सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर होऊ शकणार. त्यामुळे ते सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचं लक्ष जे सरकारनं ठरवलेलं आहे. तर मला असं वाटतं की अशा रीतीनं सर्वच ठिकाणी जे आहे सर्वच घटकांमध्ये मदत करण्याचं ठरवलं आहे, योजना आखण्याचं ठरवलेलं आहे. पर्यटन सुलभ व्हावं म्हणून रेल्वे, विमान याची सुद्धा मोठी वाढ. शिक्षण अधिकाधिक लोकांना व्यावसायिक शिक्षण मुलांना मिळावं, उच्च शिक्षण जे आहे IIT सारखं मिळावं म्हणून प्रयत्न. एम्स सारखे हॉस्पिटल सुद्धा निर्माण करतात. शेतकऱ्यांच्या बाबतीत महिलांना सुद्धा त्या मोठ्या प्रमाणावर सरकार एकूण तरुण असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, पुन्हा जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे सर्व्हायकल कॅन्सरसाठी सुद्धा विशेष लक्ष ते देत आहे. तर सर्वच ठिकाणी सर्व शहरामध्ये सुद्धा त्याच्यामुळं त्यासाठी सांगितल्याप्रमाणे मेट्रोची लहान क्षेत्र शहरामध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा संकल्प आहे. या सगळ्या योजना ज्या अतिशय चांगल्या आहेत त्याच्यामध्ये कुठे नाव ठेवावं असं काही वाटत नाही. आणि यातून जे आहे परत दुसरं त्यांनी तो टॅक्स वाढवला नाही. किंवा 3% उत्पन्न टॅक्स उत्पन्न वाढल्याचं काहीतरी निदर्शनात आलेलं म्हणजे वाढलेलं उत्पन्न सुद्धा वाढत आहे. त्याप्रमाणे ते खर्च सुद्धा जास्तीत जास्त करतात की जेणेकरून जे तरुण आहे, तरुणी आहेत, भविष्यामध्ये जे आहे चांगले व्यवसाय निर्माण व्हावे, शिक्षण घेणारे मुलं मुली निर्माण व्हावे. या सगळ्या गोष्टी फार चांगल्या बारकाईने पाहिलेल्या आहे असं मला वाटतं. एकूण हा अंतरिम आहे परंतु हा सर्व समावेशक आहे असं मला वाटतं.